महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाते ती एसटी. एसटीचा हा लाल डब्बा म्हणून अनेक जण ओळखतात. पण सगळ्यात महत्त्वाचं या डब्यामध्ये आता पुढच्या काळामध्ये वायफाय मिळणार आहे. अनेक सेवा सुविधा देण्याच्या वेळेसच एसटी महामंडळाने हा निर्णय घेतलेला आहे. नक्की कशी स्वरूपात ही भूमिका आहे, याचं काय कारण आहे? आपल्यासमोर परिवहन मंत्री आहेत. सर, यामागची भूमिका काय आहे? एक म्हणजे आमचे वर्षानुवर्षाचे प्रवासी आहेत. काळ बदलतो, त्या बदलत्या काळाप्रमाणे प्रवास या लांब लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात आणि त्या सगळ्या रात्री धावत असतात. आमचे प्रवासी कधी 5 वाजता बसतात, 7 वाजता बसतात, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत बसतात आणि ते पहाटे उतरतात. एवढ्या तासात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनोरंजन हा विषय नाही. हा प्रयोग आम्ही केला होता पूर्वी. म्हणजे एस टीमध्ये आम्ही चित्रपट दाखवायचो. सगळ्या प्रवाशांना तो चित्रपट बघायचा नसायचा म्हणून ती सेवा शिवनेरीमधली बंद करायला लागली. यंत्र मीडिया सोल्युशन नावाची जी कंपनी त्या निवडल्या, त्या माध्यमातून आमच्या प्रवाशांना ती आमची जर वायफाय सेवा त्यांनी निवडली, त्या माध्यमातून जाताना त्यांना आवडीचे जे काय ते चित्रपट मिळतील, मालिका आपल्या जे वेगवेगळ्या मालिका आहेत, टीव्हीच्या मालिका त्या पाहायला मिळतील. पहिल्यांदा ही सेवा कुठे सुरू होईल आणि किती दिवसात सुरू होईल, साधारणतः असा अंदाज वर्तवला जातो? सुरू म्हणजे मला वाटतं यांनी ज्या वेळेला ही निविदा मंजूर केल्याने काय आता त्या ह्या यंत्र मीडिया सोल्युशनला आता त्यांनी काय कामाचे आदेश दिलेत. त्यामुळे ही पहिली सेवा आमची पुण्यातील ही सुविधा आम्ही पुण्यामध्ये आमचे जे ह्याचं आगर आहे कुठलं स्वारगेट, ह्याचे प्रागोळे आणि 2 आहेत ना, 2 शिवाजीनगर स्वारगेट इथे आम्ही सुरू करतोय. रेल्वेमध्ये वायफाय होती, त्याच्यानंतर मुंबई सुद्धा वायफाय करण्याची भूमिका मुख्यमंत्री मांडतायत आणि त्यातच आता एसटी ही जी सर्वसामान्यांचा प्रवासासाठी एक असते, त्यांना एक आनंद सुखदायक अशी घटना घडावी अशी भूमिका आहे एसटी परिवहन मंत्र्यांची. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.